नमस्कार शेतकरी बंधूंनो, बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला गहू पेरणी करायची आहे। गहू खाण्यासाठी नरम चवदार असला पाहिजे, पोळी दीर्घकाळ नरम राहिली पाहिजे, गहू उच्च उत्पादनक्षम असला पाहिजे, लवकर येणारा पाहिजे, शिवाय कमी पाण्यात येणारा असला पाहिजे, उच्च रोगप्रतिकारक्षम असला पाहिजे। तर थांबा, आज मी तुम्हाला गव्हाचे एकंदरीतच 5-6 असे वाण सांगतो जे उच्च उत्पादनक्षम आहे, कमी पाण्यात येणारे वाण आहे, म्हणजे लवकर येणारे वाण आहे, शिवाय खाण्यासाठी नरम चवदार आहे, पोळी दीर्घकाळ नरम राहते, शिवाय उच्च रोगप्रतिकारक्षम असे वाण आहे। शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच याच्यापैकी कोणत्या तरी एका वाणाची तुम्ही गहू पेरणीसाठी निवड करू शकता। एकदम जबरदस्त वाण मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सोबतच नोटिफिकेशन बेल सुद्धा ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। शेतकरी बंधूंनो, गव्हाचे जे टॉप वाण मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यामध्ये पहिला जो वाण आहे तर तो आहे श्रीराम सीडचा श्रीराम सुपर 111। लवकर आणि उशिरा पेरणीसाठी हा वाण योग्य आहे। 75 दिवसामध्ये या वाणात ओंबी जी आहे तर ती बाहेर येते। या वाणाची उंची सुमारे 100 सेंटीमीटरपर्यंत वाढते। तपकिरी ऋतुवा रोगास हा वाण अधिक सहनशील आहे। टणक, चमकदार आणि जाड दाणे, खाण्यासाठी चवदार आणि अतिशय नरम आहे। 1000 दाण्याचे सरासरी वजन 52 ग्रॅमपर्यंत भरते। एकरी 22 ते 25 क्विंटल उत्पादन देणारा हा वाण आहे। या वाणाची महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि राजस्थानसाठी शिफारस करण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो पण श्रीराम सीडचाच आहे, श्रीराम सुपर 303। या वाणाचा कालावधी हा भाग बदलत वेगवेगळा आहे। म्हणजे पूर्व भारतात 130 ते 135 दिवसामध्ये हा वाण पक्व होतो, तर मध्य भारतामध्ये 110 ते 120 दिवसामध्ये हा वाण पक्व होतो। झाडाची उंची ही सरासरी 88 सेंटीमीटरपर्यंत वाढते। तपकिरी ऋतुवा रोगास हा वाण अधिक सहनशील आहे। पोळी बनवण्यासाठी उपयुक्त आणि नरम वाण आहे। हे जास्त फुटवे करणारे, लांब आणि आकर्षक ओंबी असणारे वाण आहे। उत्पादन क्षमता याची चांगली आहे। एकरी 20 ते 22 क्विंटलपर्यंत या वाणाचे उत्पादन मिळते। त्यानंतर नंबर 3चा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो पण श्रीराम सीडचाच आहे, श्रीराम सुपर 5 SR05। या वाणाचा कालावधी हा 120 ते 140 दिवसाचा आहे। 98 दिवसामध्ये साधारणतः हा वाण निसावतो, म्हणजे ओंबी बाहेर येते। झाडाची उंची सुमारे 90 सेंटीमीटरपर्यंत वाढते। पिवळा ऋतुवा आणि तपकिरी ऋतुवा रोगास हा वाण अधिक प्रतिकारक्षम आहे। जास्त फुटवे करणारा हा वाण आहे। टणक, चमकदार, जाड आणि वजनदार दाणे, उत्पादन अधिक देणारा वाण आहे। एकरी 25 ते 28 क्विंटलपर्यंत या वाणाचं उत्पादन मिळतं। त्यानंतर चौथा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे GW 496। हा एक लोकप्रिय गहू वाण आहे। विशेष करून महाराष्ट्रामध्ये या वाणाची सर्वाधिक जी पेरणीसाठी निवड शेतकरी करत असतात। हा लवकर येणारा वाण आहे। या वाणाला पाणी जे तर ते खूप कमी लागते। या वाणापासून एकरी 18 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते। हा वाण खाण्यासाठी अतिशय नरम आणि चवदार आहे, त्यामुळे घरगुती वापरासाठी खूप जबरदस्त वाण आहे। त्यानंतर 5वा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे श्रीकर बायोसीडचा SW 306। हा नवीन वाण आहे। या वाणाला जास्त उत्पादन देणारा वाण म्हणून ओळखले जाणार आहे। मजबूत तना, बोल्ड आणि चमकदार दाणे असलेली जात म्हणून या वाणाला ओळखले जाते। याची उंची साधारणपणे 2.5 ते 3 फुटापर्यंत वाढते। या वाणामध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव हा कमी दिसून येतो, त्यामुळे एकंदरीतच फवारणीचा खर्च कमी लागतो। एकरी उत्पादन 20 ते 25 क्विंटल प्रति एकर पर्यंत मिळते। हे वाण लवकर पेरणीसाठी आणि सर्व प्रकारच्या जमिनीसाठी योग्य आहे। म्हणजे तुमच्याकडे पाणी जर कमी असेल आणि जमीन हलकी असेल तर अशा वेळेस तुम्ही या वाणाची पेरणीसाठी निवड नक्की त्या ठिकाणी करू शकता। जबरदस्त वाण आहे। त्यानंतर पुढचा जो वाण आहे तर तो आहे श्रीकर सीडचाच SW 459। हा मध्यम कालावधीत येणारा वाण आहे। या वाणाची ओंबी 4 धारी आणि ठोस असते। याची उंची सुमारे 2.5 ते 3 फुटापर्यंत वाढते आणि तना मजबूत असतो, त्यामुळे पीक सहसा आडवे पडत नाही।
याचे सरासरी उत्पादन 20 ते 22 क्विंटल प्रति एकरपर्यंत मिळते. त्यानंतर पुढचा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आपल्या सर्वांचाच आवडतीचा वाण आहे अजित 102 अजित सीडचा. हे गव्हाचे एक संकरित वाण आहे. हा वाण प्रामुख्याने पेनिन्सुलर झोनसाठी योग्य मानला जातो आणि याची उच्च प्रथिनयुक्तता आणि मऊ चपाती बनवण्यासाठीची उपयुक्तता यामुळे हा वाण अधिक लोकप्रिय आहे. या वाणाचा कालावधी साधारणतः 100 ते 102 दिवसापर्यंत आहे आणि हे लवकर व कमी पाण्यात येणारे वाण आहे. झाडाची उंची सरासरी 80 ते 90 सेंटीमीटर पर्यंत वाढते. दाण्याचा रंग हा आकर्षक सोनेरी किंवा अंबर रंगाचे दाणे असतात. मध्यम जाड दाणे असतात. उत्पादन क्षमता या वाणाची एकरी 20 ते 22 क्विंटल प्रति एकरपर्यंत आहे. तांबेरा रोगास अधिक प्रतिरोधक हा वाण आहे. खाण्यासाठी मऊ आणि चवदार आहे. तसेच कमी पाण्यात येणारा हा वाण आहे. तर हे होते शेतकरी बंधूंनो गव्हाचे सर्वाधिक उत्पादन देणारे, लवकर येणारे, कमी पाण्यात येणारे, खाण्यासाठी अतिशय नरम, चवदार, पोळी दीर्घकाळ नरम राहणारे गव्हाचे काही प्रमुख वाण. शेतकरी बंधूंनो, माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.